नाही नाही काही नाही, जा काम करा. मा झालाय ना तुला सौरभ. प्रमिला आणि पापारावचा अंश सोडणार नाही तुला. तिथला जो जो त्रास देईल ना त्याला संपवणार आहे मी. सगळ्यांना संपवीन. तू चल, आज गाडी मी चालवतो, तू मागे बस. हॅलो हॅलो खोत, वाईट बातमी आहे. ए तुझा आवाज का थरथरतोय? गोदा सुटली. काय? अरे कसं शक्य आहे? हो गोदा सुटली आणि तेच खरं आहे. हे बघ तू काही कर पण तिला बंदिस्त कर, कळलं का? नाही तर गाठ माझ्याशी आहे. अहो खोत एवढं सोपं नाहीये ते, प्रेतात्मा आहे ती. हे मला माहित नाही, तू तिला बंदिस्त कर. अहो खोत त्यासाठी मला अजून मोठी उपासना करावी लागेल. खोत खूप कठीण साधना आहे ती. जीवावर उतार होऊन स्मशानात बसावं लागेल. त्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होणार आहेत. मोठ्या देवतांचं आव्हान करावं लागतं. वेळ खूप जातो त्यामध्ये. अरे मग पैसा द्यायला मी नाही म्हणालोय का कधी तुला? वाटेल तेवढा वेळ जाऊ दे, पण त्या गोदाला बंदिस्त कर. ठेव फोन. गोदाला आता संपवावीच लागेल. तिला आता कायमचीच संपवतो. गोदा जर नलिनीला भेटली ना तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. गोदा संपलेच पाहिजे. सौरभ काय उतर इथे उतर. सौरभ हे रे कोणाला हसला रे? ए भा काय झालं काय? विषय काय? आमच्या हसलास का तू? आमचा चालू आहे, तुझं काय रे? सौरभ ए शाने ऐकलं मी, डोक्यात जाऊ नका. ए शाने डोक्यात जाऊ नको. काय सौरभ? ए कोणाला बोलला रे डोक्यात जाऊ नका? मी कोण आहे माहितीये का तुला? कोण आहे तू? कोण आहे? सौरभ. सौरभ कोत आहे मी. सौरभ काय चाललंय? सॉरी. ए त्या खोतांचाच वेद ना, त्या तिकडीचा नवरा. एक मिनिट, तिचं नाव घ्यायचा काय संबंध? ते खोतात ना सगळे लबाडत लबाड. त्या नदीला घराबाहेर काढलं भांडण करून. एक मिनिट. आमच्यामध्ये बोलणार तू कोण रे? तुझा काय मग? काय करशील? हे बघ वेद वेद ए थांब. अरे
नली तू मध्ये पडू नकोस. अरे तू बघ कसं मारतोय. आणि मी पण त्याला थांबवू शकत नाही. नली मी त्याला नाही थांबवू शकत. तू चिडला की माझं पण नाही ऐकणार. आणि जर मी मध्ये पडलो ना तर तो मला पण मारेल. नली तू इथून जा, जा तू. अरे सौरभ त्याचा ताबा गेलाय स्वतःवरचा. प्लीज त्याला थांबव. नली हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. तुझा राग तो त्यांच्यावर काढतोय. नली ऐक, तू इथून जा नाहीतर तो तुला पण मारेल. नली जा. सौरभ ते राहू देत पण आता प्लीज थांबव. तो मारून टाकेल कोणाला तरी. नली मी हात जोडतो, तू इथून जा. वेद थांब. अरे जा जा. वेद. दादा दादा ऐक ना, मारू नकोस. ऐक, शांत हो. अरे मरेल रे तू. ऐक ना दादा. वेद मारामारी करू नकोस. वेद. दादा वेद थांब. तू कोणाचा तरी राग कोणावर काय काढतोय? ऐक दादा, शांत हो. तू बिझनेसमॅन आहे आणि तुला हे करणं शोभत नाही. दादा ऐक ना. वेद काय वेडेपणा आहे हा? ए तू कोण ग मला सांगणारी? हा, खोटाडी फ्रॉड बाई आहेस तू. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याचं शेड झालंय. माझ्या नजरेसमोरून निघ, निघ. तू नाही, माझ्या आयुष्यातून निघ. हे दादा ऐक ना, तू शांत हो, शांत हो. नली तू प्लीज इथून जा. मी तुझ्यासमोर हात जोडतो. दादाची खूप नाजूक अवस्था आहे आणि तू त्याला अजून त्रास देऊ नकोस. प्लीज नली ऐक माझं. तू इथून निघून जा. त्याच्याशी बोलू पण नकोस काही. नली जा, बाकीचं मी बघतो. प्लीज जा. सौरभ प्लीज वेदला घरी घेऊन जा. त्याला आरामाची गरज आहे रे. त्याची मानसिक स्थिती बरोबर नाहीये. मी जातो त्याला घेऊन, पण तू इथून आधी जा. ए चल. फालतूची सिंपती दाखवू नकोस मला. फालतूची काळजी, खोटी काळजी दाखवू नकोस. मला काय करायचंय ते करीन. मला घरी जायचं, घरी जाईन. तिथं जाऊन मला मरायचं, मरेन. तुला काय करायचंय? मला तुझी गरज नाही. नली प्लीज जा ना. मी बघतो इथलं सगळं. तू जा. सौरभ प्लीज काळजी घे त्याची. मी बघतो सगळं. जा. दादाला त्रास देऊ नकोस. त्याच्या आयुष्यातून निघून जा नली. जा. दादा चल आपण जाऊया.